आणि याच घडामोडींमुळे रवींद्र चव्हाण यांच्यामुळे सरकार अडचणीत आल्याचं बोललं जात आहे। कल्याण डोंबिवलीत भाजपकडून शिवसेनेला खिंडार त्यांनी पाडलं। शिवसेनेची रवींद्र चव्हाणांवर उघड नाराजी आहे। याबद्दल राजू वाघमारे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती बघूया। आमचे सगळे मंत्री मुख्यमंत्री महोदयांच्या भेटीसाठी जात आहेत किंवा त्यांना भेटणार आहेत। तर मला वाटतं की हा शेवटी महायुतीतला अंतर्गत मामला आहे। ते मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्या काही भावना असतील किंवा त्यांना काही गोष्टी वाटत असतील त्याबद्दल नक्कीच ते त्यांच्याशी चर्चा करतील आणि त्याच्यातून हा प्रश्न सुटेल असं आम्हाला वाटतं। कारण युतीतल्या सगळ्या पक्षांनी युतीचा धर्म पाळणं आवश्यक आहे। मग तो सरकारमध्ये असू द्या किंवा सरकारच्या बाहेर युतीतला धर्म सगळ्यांनी पाळणं आवश्यक आहे। आपण युतीमध्ये राहायचं आणि युतीमध्येच जर आपण गोंधळ तयार केला किंवा एकमेकाच्या पक्षातील लोकांना फोडण्याचा प्रयत्न केला किंवा एकमेकातील पक्षातील लोकांना दाबण्याचा प्रयत्न केला, हे कोणी केलं तर ते चुकीचंच आहे। त्याच्यामुळे महायुतीमध्ये राजूजी कोण करतंय असं? नाही, मी सर्वसाधारण सांगतोय की महायुतीमध्ये आपल्याला व्यवस्थित राहण्यासाठी सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करून राहिलं पाहिजे आणि युती धर्माचं पालन सरकारमध्ये पण आणि सरकारच्या बाहेर पण राजकारणात झालं पाहिजे। ते पालन करताना कुठे काही थोडं पाऊल वाकडं पडलं तर मग त्याच्यातून अशा प्रकारच्या गोष्टी तयार होतात। राजूजी यावर उपाय काय मग? याच्यावर उपाय एवढाच आहे की तिन्ही आमचे सर्वोच्च नेते एकत्र बसतील आणि याच्यातून तोडगा काढतील की जेणेकरून महायुतीमध्ये सगळं ऑलबेल असेल आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालतील